इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम 2026-27 भूगोल पाठ दुसरा भारतीय भूगोलाचा इतिहास या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. 1. प्राचीन द्वीप. 7 द्वीपांची नावे पुस्तकात आली आहेत, ती आपण इथे लिहिली आहेत. जंबूद्वीप, लक्षद्वीप, शाल्मली द्वीप, कुशद्वीप, क्रौंच द्वीप, शाकद्वीप, पुष्कर द्वीप. दुसरं संकल्पना चित्र आहे प्राचीन भौगोलिक संकल्पना. उजव्या बाजूला विश्व, पृथ्वी आणि द्वीप, डाव्या बाजूला दिशा, भारतवर्ष, कालमापन या प्राचीन भौगोलिक संकल्पना आहेत. कंसातील योग्य शब्द निवडून खालील विधाने पूर्ण करा. पहिलं विधान आहे जंबूद्वीपाचा टिंबटिंब खंडात सर्वात जास्त भाग आहे. उत्तर आशिया. 2. कमळपुष्पांनी युक्त सरोवराचा भाग म्हणजेच टिंबटिंब द्वीप होय. उत्तर पुष्कर. 3. चंद्रग्रहणात टिंबटिंबची छाया चंद्रावर पडते. उत्तर पृथ्वी. गटातील वेगळा घटक ओळखा. पहिला गट आहे लक्षद्वीप. 2. जंबूद्वीप. 3. कुशद्वीप. 2. पुष्कर द्वीप. यातला लक्षद्वीप हा वेगळा घटक आहे, कारण इतर सर्व प्राचीन द्वीप आहेत. 2. चंद्र, तारे, नक्षत्रे, चांद्रयान. याच्यातला वेगळा घटक चांद्रयान, कारण चांद्रयान हे मानवनिर्मित आहे म्हणून. ओळखा पाहू मी कोण. 1. जांभूळ वृक्ष विपुल असणारा भूभाग, जंबूद्वीप. 2. मोठा पाणपक्षी किंवा क्रौंच पर्वताचा भूभाग, क्रौंच द्वीप. 3. कुश गवताचा भूभाग, कुशद्वीप. 4. पाण्याने पूर्णपणे वेढलेला भूभाग, उत्तर द्वीप. टिपा लिहा. 1. विश्व. 1. प्राचीन भारतीय विचारांनुसार संपूर्ण जग हे एका मोठ्या कुटुंबासारखे आहे. 2. वेदांनुसार वारा, आकाश, सूर्य आणि चंद्र या घटकांपासून विश्वाची निर्मिती झाली. 3. हा विचार आजच्या विज्ञानातील बिग बॅग सिद्धांताशी मिळता-जुळता आहे. 2. पृथ्वी. 1. प्राचीन भारतीय विचारांनुसार पृथ्वी वक्राकार असल्याचे मानले गेले होते. 2. इसवी सन पूर्व 6व्या शतकात पृथ्वीचा व्यास सुमारे 13,000 किमी असावा असा अंदाज वर्तवला गेला होता. 3. उपनिषदांमध्ये पृथ्वीची उत्पत्ती जलापासून झाली असून तिला भू असे संबोधले गेले आहे. 3. द्वीप. प्राचीन भारतीय संकल्पनेनुसार पाण्याने पूर्णपणे वेढलेल्या भूभागाला द्वीप म्हटले जाते. प्राचीन भूगोलात पृथ्वीची विभागणी 7 प्रमुख द्वीपांमध्ये म्हणजेच सप्तद्वीपांमध्ये केली गेली होती. चौथी टीप आहे ग्रहण. पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व ती वर्तुळाकार असते. यावरून प्राचीन भारतीयांना पृथ्वी गोलाकार असल्याचे अचूक ज्ञान होते. या काळात खग्रास, खंडग्रास, मोक्ष आणि ग्रहणाविषयीच्या इतर संज्ञा रूढ झाल्या. इथे एक ऋतुचक्राची आकृती आपल्याला दिली आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. ऋतुचक्र. पहिल्या वर्तुळामध्ये आपल्याला प्रमुख 3 ऋतू म्हणजेच उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा दिलेले आहेत. त्यानंतरच्या वर्तुळात आपल्याला 3 ऋतू दिले आहेत, उपऋतू आहेत ते. बाकीचे राहिलेले 3 आपल्याला लिहायचे आहेत. ग्रीष्म, शरद आणि शिशिर हे राहिले होते, ते आपण लिहिले आहेत. वर्षानंतर शरद, शरदनंतर हेमंत, हेमंतनंतर शिशिर, शिशिरनंतर वसंत आणि वसंतनंतर ग्रीष्म ऋतू येतो. नंतरच्या वर्तुळात आपल्याला मराठी महिने लिहायचे आहेत. चैत्र महिन्यापासून मराठी महिन्यांची सुरुवात होते. मग चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ याप्रमाणे क्रमवार आपण त्या वर्तुळात लिहिले आहेत. नंतरच्या वर्तुळात आपल्याला इंग्रजी महिने लिहायचे आहेत. जानेवारीपासून इंग्रजी महिन्यांची सुरुवात होते. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अशा प्रकारे आपण डिसेंबरपर्यंतचे इंग्रजी महिने लिहिले आहेत. सगळ्यात शेवटच्या वर्तुळात आपल्याला त्या महिन्यात त्या ऋतूमध्ये किंवा त्या उपऋतूंमध्ये येणारे सण आपल्याला लिहायचे आहेत. ते सण आपण सगळ्यात शेवटच्या वर्तुळात लिहिले आहेत. नंतरचा प्रश्न आहे आकृती क्रमांक 2.2 प्राचीन द्वीप नकाशाचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. 1. आफ्रिका खंडात कोणत्या द्वीपांचा समावेश होतो? उत्तर शाल्मली द्वीप आणि कुशद्वीप. 2. भारताचा भाग कोणत्या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे? उत्तर जंबूद्वीप. 3. पूर्वेकडील भूभागाचा समावेश कोणत्या द्वीपात होतो? उत्तर पुष्कर द्वीप आणि शाक द्वीप. नंतरचा प्रश्न
अचूक पर्याय ओळखा. 1. ग्रहणाच्या निरीक्षणातून प्राचीन भारतीयांना कोणती गोष्ट समजली? 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी ड पर्याय बरोबर आहे. पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती समजली. 2. दिशा ओळखण्यासाठी कोणती निरीक्षणे उपयोगी पडतात? 4 पर्याय दिले आहेत, त्याच्यापैकी ब. सूर्योदय हे बरोबर उत्तर आहे. 3. जंबूद्वीप म्हणजे काय? 4 पर्यायापैकी मोठा भूभाग हा बरोबर उत्तर आहे.